जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला मॅचला होईल सुरुवात. फायनलची लढत. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता आणि ते मात्र पहा मगच चित्र सातत्याने मात्र पाहायला मिळतंय. तू घेऊ की मी घेऊ आणि त्याच्यामध्ये मात्र कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप झाली आहे तिथे. मात्र पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती मात्र विकेट संधी मात्र निर्माण केली होती, परंतु संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि विकी गोलटकर गोलंदाज आपण पाहतोय. शाहिद शेख आणि राज जगताप सलामीचा बॅटर मात्र आपण पाहतोय. यावेळेस मात्र पहा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पंचांचा इशारा. 2 धावा. टीमची धावसंख्या 3. अगदी पहा दोन्ही भावांमधले हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठा भाऊ एक छोटा भाऊ. यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. आपल्या मुख्य व्यासपीठाला मानवंदन येणारा हा फटका 2 धावांसाठी. यावेळेस देखील खूप चांगला बॉल. एक धाव. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. 1 ओव्हर 10. 1 ओव्हर 10.
त्यावेळेस खूप चांगला बॉल मात्र रिलीज केलाय, जरूर पाहायला मिळतोय. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक. पुढचा बॉल यावेळेस मात्र पहा बिग हिट केलाय, बॉल चाललाय आरपार फरार. 2 धावांसाठी व्हाइट बॉल. मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आहे. आता कॅच होणं महत्वाचं आहे, परंतु पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. पहा दोन्ही भावांमधली ही लढत मात्र नक्कीच पाहायला मिळते. एका बाजूला शिबू आणि दुसऱ्या बाजूला मात्र पाहायला मिळतोय तो म्हणजे शाहिद शेख. यावेळेस मात्र ऑन साइडला मात्र खेळून काढलाय, बॅकवर्ड्स खेळलाय रिझन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिबू यांचा राज यांच्यासाठी. पाहूयात कशा पद्धतीने मात्र स्कोर कार्ड राहील, कारण इम्पॉर्टंट मॅच आहे, मेगा फायनलची लढत. दोन्ही टीम साठी मात्र महत्वाची मॅच. 1.5 चा खेळ. शेवटचा बॉल अगदी हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र पूल केलाय. 2 धावांसाठी ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 2 ओव्हर 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. टीम एम एम मोटर्स या संघाने टॉस जिंकलाय, एम एम मोटर्स या संघाने. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या 19. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय, टीमची धावसंख्या 19. 2 ओव्हर 19. तिसऱ्या षटकासाठी मात्र हसन आलाय आणि स्ट्राइक एंडला मात्र आपण पाहतोय शाहिद शेख. टीमची धावसंख्या 19. तिसऱ्या षटकासाठी हसन. खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली कालच्या दिवसापासून आणि आजच्या दिवसामध्ये देखील. थोडासा खाली ठेवलेला हा बॉल अगदी निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, पहिला बॉल डॉट बॉल मात्र हसन शेख यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. जिथे मात्र पाहायला गेलं तर अजूनही धावा कुठेतरी थांबवल्यात एम एम मोटर्स या संघाकडनं, कारण त्यांना माहिती आहे कारण सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायचं, त्यामुळे ह्या धावा थांबवणं महत्वाचं. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय षटकारासाठी. हा आलाय उत्तुंग हाय हँडसम टोले जंग षटकार. 6 धावा. आणि या षटकाराच्या माध्यमातून पहा आपला ऍक्शन रिप्ले टेलिकास्ट वरती थोडासा पुढे आला, पुढचा पाय बाहेर काढला, मागच्या पायावरती पूर्ण कंट्रोल सांभाळून हा फटका सजवलाय. पुढचा बॉल. याही वेळेस मात्र पहा अगदी बॉलला पुल केलाय. 2 धावा मात्र जरूर मिळतील या बॉल वरती. लोअर फुल टॉस चेंडू होता. पहा फ्लॅश लाईट ऑन झाल्यात पूर्ण मैदानाच्या. फ्लॅश लाईट ऑन.
आणि या फ्लॅश लाईट मध्ये आपल्याला फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय MM मोटर्स तर दुसऱ्या बाजूला डोंगरी वॉरियर्स. याही वेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठी आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 धावांनी 29. देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेट झोन मात्र स्वीकारलाय शाहिद शेख यांनी. धावाची संख्या मात्र वाढवली आहे. टीमची धावसंख्या 31-31. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल देखील पुल केलाय समोरच्या बिल्डिंग मध्ये. 2 धावा आणि या 2 धाब्याने तिसरं षटक समाप्त झालंय आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 33-33. थँक्यू सो मच ओमकार सर. आणि 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 33. विजयासाठी लक्ष्य 18 बॉल करायचे आहेत 34 धावा. 34 टू विन. 18 बॉल 34 ची गरज. मेगा फायनल ची लढत. फ्लॅश लाईट ऑन झाल्यात. मॅच देखील ऑन झाली आहे. कोणता संघ फायनलचा सामना जिंकेल, कोणता संघ चॅम्पियन ठरेल, सीएम चषकाचा मानकरी कोणता संघ जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ असेल चॅम्पियन संघ. 18 बॉल करायचे आहेत 34. 18 चेंडू 34. नक्कीच भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा. दैदिप्यमान क्रिकेटचा 16, गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा आपण पाहतोय. अर्थातच क्रिकेटची स्पर्धा कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण खऱ्या अर्थाने मात्र पेश केलंय मैदानाच्या आतमध्ये. वीर संभाजी मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच मुंबादेवी विधानसभा संघटक रुपेशजी पाटील साहेब आणि मुंबादेवी विधानसभा उपविभाग प्रमुख सौ प्रियाताई पाटील यांच्या संकल्पनेतून आपला रुपेश फाउंडेशन आयोजित मुख्यमंत्री चषक, सीएम चषक, मुंबई 9 प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचे तारे सितारे या मैदानामध्ये आज चमकताना पाहायला मिळाले. साहेब मी एकच सांगेन, क्रिकेटचा एवढा क्रेज आहे या डोंगरी विभागात हा कुठेच नाहीये. पहिलाच बॉल पुल केलाय मुख्य व्यासपीठाच्या दिशेने 2 धावांसाठी. टार्गेट आहे 34 धावांचं. श्री गणेश होतोय 2 धावांनी. माणुसकीचं उत्तम दर्शन घडवणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या डोंगरी विभागामध्ये. मुंबई 9 प्रीमियर लीग अर्थातच मुख्यमंत्री चषक. पुढचा बॉल राज यांचा खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडली आहे. एका धावेवरती समाधान. टीमची धावसंख्या 2 बॉलचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3.
अतितटीचा सामना मात्र नक्कीच होईल. बिग फाइट बिग मॅच बिग ब्लाश मात्र पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आणि मागील मॅचचा हिरो शफीर आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक एंडला. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल पुल करायचा होता परंतु अगदी निघून चाललाय. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाका समोरून मातीचा सुगंध आणि काना मागून जात असताना जागते रहोचा इशारा मात्र जरूर दिलाय गोलंदाजाने. पुढचा बॉल राज यांचा शफीर साठी. यावेळेस पुल केलाय मिड विकेट झोन मध्ये 2 धावांसाठी. वॉड स्ट्रोक. टीमची धावसंख्या 5 ऑन स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय. 4 बॉल झालेत, अजूनही 2 बॉल शिल्लक. पहिलं षटक मार्गस्थ राज जगताप यांचं अधिराज्य गाजवलंय आतापर्यंत गोलंदाजीतून. यावेळेस वेगवान बॉल अगदी निघून चाललाय. बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा हा बॉल अगदी सरळ विकेट कीपर कडे गेला. डॉट बॉल बीट होतोय त्या ठिकाणी. शफीर नियंत्रण आहे, कसलेला गोलंदाज. चांगली हायमॅन ऍक्शन मात्र बनवतोय आपल्या गोलंदाजीतून. यावेळेस शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 चं उल्लंघन मात्र इथे केलं जातंय. पुन्हा टाकावं लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती लागते. टीमची धावसंख्या 6. शेवटचा बॉल. फ्लॅश लाईट ऑन आणि फ्लॅश लाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मेगा फायनलची लढत. MM मोटर्स विरुद्ध फेमिदा डोंगरी वॉरियर्स. लक्ष्य 34 धावांचं. पुन्हा एकदा राज निघालाय शफीर साठी. डेड बॉलची घोषणा पंचांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. प्रेशर आहे दोन्ही टीम वरती, दबाव आहे. शेवटचा बॉल शेष आहे परंतु बॅट्समन आणि गोलंदाज किती कूल आहे हे मात्र पाहावं लागेल. यावेळेस बिग हिट. तडाखे बंद. आसमानी टोला. उछल कर बोला. पंचांचा निर्णय येतोय. हा आलाय चौकार. 4 धावा. वॉड स्ट्रोक. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका, वेळ कमी आहे. 1 ओव्हर समाप्त झाली आहे. टीमची धावसंख्या 10. 12 बॉल 24 करायचे आहेत. 12 चेंडू 24 धावांची गरज. 12 बॉल 24. मैदान कचाकच भरलेला आहे. पहा जिकडे गर्दी आणि गर्दी. प्रेक्षक आणि प्रेक्षक. हे आहे क्रिकेट वरचं प्रेम. हे आहे क्रिकेट आणि हे क्रिकेट जपलंय खऱ्या अर्थाने डोंगरीकरांनी. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच मुख्यमंत्री चषक. रुपेश पाटील आणि सौ प्रिया पाटील यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस. गोलंदाज जावेद शेख. टीमची धावसंख्या 10. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता 12-24 चं समीकरण. पहिलाच बॉल अगदी वेगवान बीट होतोय शिबू त्या ठिकाणी. आता मात्र शफीर जातोय. काहीतरी कान मंत्र दिलाय. कशा पद्धतीने बॉल रिलीज होतोय, कशा पद्धतीने टप्पा पडला जातोय, तुला कुठल्या दिशेने मात्र तो फटका खेळायचा आहे. पुढचा बॉल जावेदचा. यावेळेस बॅकफुटला गेलाय. पुल केलाय. मिड विकेट झोन मध्ये फेकून दिलाय. 2 धावांसाठी. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघाला कारण मेगा फायनलची लढत आहे. स्वप्न प्रत्येकाने पाहिलं. प्रत्येकाची मेहनत या लीग साठी मात्र जरूर पाहायला मिळते आणि कौतुक करावं लागेल या कमिटीचं देखील. सातत्याने मात्र कमिटी ही पाहायला मिळते या लीग साठी. विजय हा प्रत्येक खेळाडूचा आहे. विजय हा प्रत्येक संघ मालकाचा आहे. विजय हा प्रत्येक टीम मेंबरचा आहे आणि प्रत्येक माणसाचा आहे, प्रत्येक खेळाडूचा आहे. यावेळेस मात्र बिग हिट केलाय. आणखीन एक मोठा प्रहार. 4 धावांसाठी येतोय चौकार. या चौकाराची गरज आहे. क्रिकेट आणि क्रिकेट आहे. टीमची धावसंख्या 16. 1.3 चा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक.
टीमची धावसंख्या 16. आता 9 बॉल करायचे आहेत, 18 धावा. क्रिकेट असा खेळ आहे, एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही फक्त पाहत राहायचं. तासनतास क्रिकेटचा खेळ आणि तो म्हणजे उत्तम उदाहरण पेश केलंय या स्पर्धेमध्ये मुंबई 9 प्रीमियर लीग, अर्थातच आपला रुपेश फाउंडेशन आयोजित. 9 बॉल 18 ची गरज, 9 चेंडू 18, 9 बॉल 18. यावेळेस पहा पुढे टाकलाय, थोडासा ओव्हर पिच होता परंतु एक चिकी सिंगल, चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश येते. धावा कशाही येऊ द्या, धावा येणं महत्वाचं आहे कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. अजूनही मॅच ऑन. टीमची धावसंख्या 17. आता पुढच्या बॉल वरती कोणाला होईल खतरा हे मात्र पाहूया. 2 बॉल शिल्लक, टीमची धावसंख्या 17, 8 बॉल 17 ची गरज. यावेळेस मात्र पहा खडे खडे स्ट्रोक, थोडासा बॉल फिरलाय. जर त्या बिल्डिंगच्या टेरेस वर गेला असता तर हा षटकार आला असता परंतु 2 धावा. अगदी हवेचा वेग आहे आणि हवेच्या वेगाने तो बॉल थोडासा वळला आणि 2 धावा मात्र मिळाल्या. यावेळेस मात्र पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश झालाय, पंचांकडे पाहिलं देखील नाही आणि त्याने देखील जागा सोडली. ही आहे खेळाडू वृत्ती, ही आहे खऱ्या अर्थाने मात्र आपल्या नावाची प्रचिलिटी. पंचांकडे पाहिलं देखील नाही आणि जागा सोडली त्याने. एक क्रिकेट आहे, इमानदारी दाखवली आहे खऱ्या अर्थाने. कौतुक करावाला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. शफीर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इमानदारी काय असते हे खऱ्या अर्थाने त्याने दाखवलंय. दुसरा कोणी असता तर बोलला असता मी आउट नाहीये, परंतु ही इमानदारी आहे आणि हे क्रिकेट आहे, हे जपलं पाहिजे. आता समीकरण 6 चेंडू आणि 15 ची गरज. 6 बॉल 15 गावा, 6 बॉल 15 धावांची गरज. टीमची धावसंख्या 19, 6 बॉल 15 ची गरज. सहा बॉल 15, जबाबदारीचे षटक, महत्वाचं षटक. गोलंदाज ओमकार आलाय, स्ट्राइक एंडला शिबो. यावेळेस मात्र पहा फटका सजवलाय मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडं फंगलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, थांबवलंय. व्यसन करायचंच असेल तर आपल्या कलेचं करा, कारण रोग झाला तर तो यशाचा होईल. इथे यश तुम्हाला दाखवावं लागेल, मेहनत करावी लागेल, 100% एफर्ट्स द्यावे लागतील. यावेळेस मात्र पहा बैठक फटका सजवायचा होता, थोडासा फ्लिप करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव. चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश जरूर आलंय. चार बॉल 13 ची गरज, 4 बॉल 13 ची गरज. यावेळेस फटका सजवलाय समोरच्या दिशेने आणि इथे मात्र कॅच पकडली आहे. आता दाखवून दिलंय परिस्थिती जिथे गंभीर आहे आणि तिथे मी खंबीर आहे. क्षेत्ररक्षक उभा राहिला खंबीरतेने, गोलंदाजाला मिळाली क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज बाद, शिबू बॅक टू द डगआउट. आता समीकरण 3 बॉल 13 ची गरज, 3 बॉल 13 ची गरज. असं म्हटलं जातं ना, मॅच हरली म्हणून कधी गेम संपत नाही, मॅच हरली म्हणून कोणता प्लेयर संपत नाही. आज हरलो किंवा जिंकलो असं क्रिकेट नाही. समोर कोणतीही टीम असो, जिद्द असेल तर जिंकल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीये. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बिग हिट आहे, 2च धावा. आता समीकरण 2 बॉल 11 ची गरज, 2 चेंडू 11 ची गरज, 2 बॉल 11. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो, पण संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ इतिहास घडवेल
2 बॉल 11. हा बॉल डॉट बॉल आलाय. व्हॉट अ मॅच. औपचारिकता शिल्लक, परंतु एखादा नकारात्मक चेंडू कहाणी में ट्विस्ट होऊ शकतो. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. हा सामना जिंकलाय. अर्थातच MM मोटर संघाने वर्चस्व दाखवलं. कायम टेबल टॉप मध्ये प्रथम क्रमांकावरती होता आणि प्रथम क्रमांकावरतीच राहिला. टेबल टॉप वरती देखील आणि या स्पर्धेमध्ये देखील. धन्यवाद, मनापासून आभार रुपेश पाटील, सौ प्रिया पाटील यांचं आणि त्याचबरोबर कमिटी भूषण राऊत यांचं मला समालोचन करण्याची संधी दिली. मनापासून आभार. धन्यवाद. ओव्हर टू ओमकार सर.